जे शेतकरी आणि संगमनेर तालुका जो सदन झालेला आहे त्यामागं त्या शेतकऱ्यांच्या मागं पूर्णपणे ह्या तालुक्याचा जो करता करविता आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागं सतत उभा असलेला माणूस हे नामदार बाळासाहेब थोरात असल्यामुळं आज त्यांचं छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष आहे आणि ते लक्ष शेतकरी म्हणा, व्यापारी म्हणा, छोटे हमाल मापाडी म्हणा, या सगळ्यांना त्यांचं चांगलं पाठबळ मिळतं आहे आणि त्यांच्यामुळं इथं चाललेला जो हा व्यापार आहे हा महाराष्ट्रात एकदम चांगल्या पद्धतीनं संगमनेर मार्केटचा कारभार चालू आहे। आज आपल्या बाजार समितीमध्ये थोरात साहेबांनी जे पहिली बाजार समिती सगळी माती होती, थोरात साहेबांनी लक्ष दिल्यामुळं सगळं कॉन्क्रिटीकरण झालं आणि त्या कॉन्क्रिटीकरणामुळं शेतकऱ्यांचं देवाणघेवाण हा व्यवस्थित झालेली आहे। पहिली बाजार समिती ही पूर्ण अशी थोडी डाऊन होती, साहेबांनी लक्ष दिल्यामुळं ती बाजार समिती आज फुल आज भारतामध्ये चांगल्या नावाजलेल्या समितीमध्ये त्याची गिनती होती। मी ओरिजिनल शेतकरी आहे आणि या मार्केट कमिटीमध्ये टोमॅटोचा आणि डाळिंबचा व्यापार करतो। सुरुवातीच्या काळामध्ये या मार्केटमध्ये फार गाळा असायचा, गाड्या कुठं उभ्या करायच्या, काय फार मोठी म्हणजे समस्या होत्या। जेव्हा थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट कमिटी आली तेव्हापासून या ठिकाणी फार मोठा आमूलाग्र बदल झालेला आहे। सर्व मार्केटचं कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे आणि या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने ही मार्केट कमिटी चालते। साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय व्यवस्थित चालते। महाविकास आघाडीला जास्त जागा भेटायला पाहिजे, कारण तरच विकास होईल संगमनेर तालुक्याचा, तरच विकास होऊ शकतो। तुमचे जे माजी मंत्री आहेत, तुमच्या तालुक्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून तुमच्या तालुक्यामध्ये विकासाची विविध कामं झाली का आणि ती कोणती? विकासाची भरपूर कामे केलीत साहेबांनी। निळवंड्याचं पाणी आणलं, कालवे काढलेत, पाट काढलेत, ते पाणी आज प्रत्येक गावोगावी शेतकऱ्यांना ते पाणी पोचलेत। बऱ्याचशा संस्था चालू आहेत साहेबांना, दूध संस्था आहेत, कारखाना आहे, अमृतवाहिनी वगैरे, या सर्व शिक्षण संस्था भरपूर साहेबांनी प्रगती केलेली आहे संगमनेर तालुक्याची। तुमच्या नवयुवकांना साहेबांच्या सहकाराच्या क्षेत्रामधून नोकऱ्या लागल्या का? हो, साहेबांनी प्रत्येक साहेबांपर्यंत गेल्यावर 100% नोकऱ्या तर दिल्याच आहे साहेबांनी ना। तुमच्या साखर कारखाना जो आहे थोरात साहेबांचा, त्याच्यामधनं शेतकऱ्यांचं बिल किंवा शेतकऱ्यांचा जो रेट आहे ऊसाचा तो योग्य दिला गेला आहे? हो, साहेबांनी कधी कोणत्याही शेतकऱ्याचं पेमेंट कधी अडवलेलं नाही। इतर कारखान्यांचं बघितलं तर त्याच्या तुलनेत साहेबांचा आमच्या संगमनेर तालुक्यातील कारखान्याचा 1 नंबर आहे आत्तापर्यंत। कधी कोणत्या शेतकऱ्याची आरळ पण असे तक्रार आली नाही का बुवा आमचे पैसे थकलेत, बुवा आमचं पेमेंट नाही झालेलं। साहेबांनी वेळोवेळी ज्या शेतकऱ्यांचा ऊस गेला त्यांचं वेळोवेळी पेमेंटसुद्धा केलेलं आहे। त्यामुळे शेतकरी कडू असं साहेबांना नाराज नाही बुवा असं।